मस्त तू. मी पण मस्त मजेत आहे. घरातून काम करतेय आणि आय होप तू पण घरीच आहेस आणि स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेतेयस. हो हो, अगदीच. कारण सध्या कुठे बाहेर नाही जाऊ शकत आहे कुणीच. आणि नाही गेलं पाहिजे, घरात बसूनच खरं काम केलं पाहिजे. नक्कीच. पण या वेळेत तू काय काय करतेयस सध्या? काय काय मला रेंज नाहीये व्यवस्थित, त्यामुळे माझा आवाज ऐकू येत येतोय नाहीये. रिंकू तुला आता? आवाज येतोय? आला हा. तू आला सध्या घरात आला. बसून काय काय करतेयस ते सांग ना मला. खूप गोष्टी आहेत करायला. चित्र काढते, अवांतर वाचन हं, करतेय, हं. लिहितेय, स्वयंपाक मदत करतेय, घरातली कामं हं, करतोय, हं. एकत्र बसून सगळे कॅरम खेळतोय. खूप गोष्टी करतोय. त्यात आमच्या मांजरीला अशी छान पिल्ल झालीत, आम्ही त्यांच्या बरोबर खेळतोय. आम्हाला त्यांची वा. प्रोसेस दिसतीये सगळी, जन्माला आल्यापासून डोळे उघडतायत, आता चालायला शिकतायत. बरं बरं, किती किती असं सगळं पिल्लं होत झाली? होतं. 2. अरे वा, किती छान. म्हणजे तुला त्यांच्यासोबतही वेळ घालवायला मिळत असेल. छान. हो, अगदी. पण काय काय वाचन करते सध्या आणि आता वाचन करत असताना किंवा आता बराच वेळ मिळालाय त्यामुळे कुटुंबासोबतही आहेस तू स्वतःसोबत घालवायला बराच वेळ मिळालाय. या पूर्ण प्रोसेसमध्ये काय काय विचार आहेत डोक्यात सध्या? कारण पुढेही तुला काही कामं करायची असतील त्याविषयीचा विचार असेल किंवा नुकताच तू एका सिनेमाचं चित्रीकरण केलं होतंस आणि त्याच्या सॉन्ग शूटला मी आले होते सेटवर. सो त्या सिनेमाबद्दलचं असेल तर काय विचार काय सध्या सुरू आहे करिअर विषयीचा? एक खरं कळत नाही काय वाटतं काय नाही. पण हा, फिल्म येणार होती, पण या सगळ्यामुळे आता ते थांबलं. एप्रिलमध्ये येणार हो, होतं. हो. आणि असा खूप पुढचा विचार नाही करत. सध्या डोक्यात एकच गोष्ट आहे की हे सगळं जे घडतंय हे खूप विचित्र आहे हं, आणि हं. हे अपेक्षितच नव्हतं की इतकं हो, होईल. हो. त्याच्यामुळे काम आणि ह्या सगळ्या गोष्टी नंतर करता येतात, जीव नंतर नाही मिळत. किंवा अगदी. जे सध्या चालू आहे त्याच्यामुळे काय नाही, घरात बसा आणि स्वतःबरोबर वेळ घालवा, स्वतःला शोधा. आणि की आपल्याला खूप गोष्टी खरं आवडतात, पण शांत बसलं की ते कळत जातं की अच्छा हे करू शकतो, ते करूयात, हो, असं हो. होतं. त्याच्यामुळे काय ते अशी मला घरी राहून. नक्कीच. आणि आपण सगळेच मी पण लाईव्ह सेशनच्या माध्यमातून दररोज सगळ्यांना आवाहन देते की घरातच थांबा, स्वतःची काळजी घ्या, कुटुंबासोबत वेळ घालवा किंवा तुमचे काही छंद असतील जे तुम्हाला दररोजच्या बिझी शेड्यूलमध्ये जोपासता नाही आले ते देखील आता जोपासता येतील. आणि तू या सगळ्या व्ह्युअर्स जे बघतायत तुला त्यांना काय आव्हान तुला करावंसं वाटतंय? कारण अजूनही बरीच मंडळी. सगळ्यांना हा, बोल. एक तर सगळ्यांना नमस्कार. आणि मी वेगळं खरं सांगायची गरज नाही, सगळ्यांनाच माहितीये. त्याच्यामुळे घरी राहा, मजा करा. याचं वाईट वाटून घेऊ नका की कुठे जाता येत नाही, आधी सगळीकडेच जायचं. आज परिस्थितीमुळे आपल्याला हे करावं हो. लागतंय. त्याच्यामुळे दुसऱ्या वेगळ्या नवीन गोष्टी करा ज्या तुम्ही आतापर्यंत केल्या नाहीत. स्वयंपाक ट्राय करा ज्यांना येत नाही वेगवेगळं बनवायला. अवांतर पुस्तकं वाचा, चित्र काढा, फिल्म्स बघा मोबाईलवरती. खूप गोष्टी आहेत करायला घरी बसून. वर्कआउट करा, तू वर्कआउट करते? पण घरात. तू करते? हो, सुरू केला. हो आणि स्वयंपाक घरात आईला किती मदत करतेस? हो, मी करते. म्हणजे आम्ही एक दिवस फरशी पुसतो, चपात्या करतो, असं सगळे सगळे कामं करतात म्हणजे घरात. वाटून घेतलीये सध्या आणि काही दिवस. वाटून नाही, आई नाही खूप करायला सांगत, पण काय करणार बसून त्याच्यामुळे. आणि आई एकटीच का करणार ना सगळे बरोबर. घरात असताना, त्याच्यामुळे आम्ही सगळेच. बरोबर. आणि या सुट्टीमुळे ना आम्ही चौघं पण एकत्र आलोय. नाहीतर बाबा कधीतरी शाळेत शूट वरती असं व्हायचं नेहमीच. त्याच्यामुळे आम्ही सगळे आता एकत्र वेळ घालवतोय छान. छान वेळ मिळालाय तेवढाच कुटुंबासोबत घालवण्यासाठी. पण तू तू तुझी काही चित्रकलाची कला जी आहे ती सोशल मीडियावर पोस्ट करताना आम्ही पाहतोय. छान चित्र काढतेस तू. पण आधीपासून आहे आवड? हो हो, लहानपणापासून मी चित्र काढते. अरे वा, छान आहे. काही प्रश्न घेऊयात. व्ह्युअर्सचे खूप प्रश्न येतात रिंकू. तर त्याच्यापैकी काही प्रश्न असतील ते आपण लगेचच घेऊयात. हं. एटीएम गारुड म्हणतायत जय महाराष्ट्र. जय महाराज. सगळे हायच करतायत. हाय चिनू हाय चिनू सगळ्यांना. आहेत. हाय रिंकू, आय एम फ्रॉम कारा. कुठून तरी आहेत त्या. चिनू नाव आहे त्यांचं. हाय हाय चिनू. कोणी आहे, लेडीज जेंट्स माहिती नाही. हो, हाय. हो. शकराज यांनी काहीतरी आपल्याला तुला सजेशन दिलंय. अण्णाभाऊ साठे यांचे वैजंता नॉव्हेल वाचा असं म्हणतात ते.
यश नक्की वाचेन सर. यश थँक्यू. विचारतायत अकलूज मध्येच आहेस का? हो, घरी आहे. नो पुणे, नो मुंबई. रिंकू, गावाकडे लोक घरात राहतात की म्हणजे तिकडचं अकलूज मध्ये वातावरण कसं आहे रिंकू? कारण इथे पण बरीच सिक्युरिटी आणि या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली जाते. पण तिथेही आहेत, सगळे घरातच बसलेले आहेत. हो, हो, हो. अगदी म्हणजे माझ्या सोसायटीत पण मुलं खेळायला यायची. आता कोणीच खूप बाहेर येत नाही, गर्दी करत नाही आणि आमच्या घरातलं आणखी कोणी गावात गेलंच नाही. म्हणजे गरजच असेल तर बाबा गेलेले आहेत हो, एकदा. पण नाही गावात अजिबात रस्त्यावरती लोकच नाहीयेत. पाळतायत म्हणजे सगळे इथं बरं, व्यवस्थित. चांगलंय. उदय दिशागत हो. विचार सांगतायत की सैराट मूव्ही त्यांना फार आवडली. थँक्यू. जान्हवी धोत्रे, आय एम बिगेस्ट फॅन ऑफ यू. जान्हवी. थँक्यू जानवी. आरची एक सॉन्ग होऊन जाऊ दे असे ऋषी पाटील म्हणतायत. पण आरची, तुला गाण्याची आवड आहे का ग? ऐकायची आवड आहे, म्हणायची नाहीये. सॉरी. सौरभ खरबी. रिंकू मॅम, तुमच्या अपकमिंग मूव्ही बद्दल सांगा. डायरेक्टर गजेंद्र अहिरेन सरांसोबत आगामी फिल्म येते का? असं काही आहे का? हो, पण त्याचं शूट थांबलंय. त्याच्यामुळे सध्या काहीच सांगू शकत नाही. मूव्ही कधी येतोय? दैवत जाधव म्हणतायत. जेव्हा सगळं व्यवस्थित होईल तेव्हाच. तोपर्यंत नको. सुरक्षित राहा, घरी राहा. विदू म्हणतीये, हाय, आय एम युअर बिगेस्ट फॅन. हाय विदू. थँक्यू. तेजस पाटील म्हणतायत, रिप्लाय मिळेल का? तेजस पाटील. हाय तेजस. राजगुरू असं तुझे कोणतरी फॅन पेज आहे. नाही, कोणतरी सरनेम राजगुरू आहे. सिस्टर कशी आहेस असं म्हणतात. मस्त आहे भावा. रिंकू, तू टिकटॉकवर आहेस का? काही मेसेजेस आहेत त्याच्यामध्ये म्हणतात की तू टिकटॉकला फॉलो केलंय का? नाही, मी टिकटॉक वरती नाहीये. अजय पांडव म्हणतायत, तुझं फेवरेट सॉन्ग कोणतं आहे? आवडतं गाणं? खूप गाणी आवडतात. एक असं नाही सांगता येणार. खूप आवडतात. चित्रा कदम. तू काय करते पण सध्या घरी? मी वर्क फ्रॉम होम करते अगं रिंकू. आणि असेच लाईव्ह सेशन दररोज करते, आर्टिकल्स करते. सो आम्हाला पण बऱ्याचदा शूटवर जाऊन मुलाखत घ्यायची सवय असते. आणि या पद्धतीने आम्ही तुम्हालाही भेटतोय लाईव्ह सेशनच्या माध्यमातून. आणि जास्तीत जास्त आता सध्या पॉझिटिव्हिटीची खूप गरज आहे ग. आणि मला वाटतं या माध्यमातून, आणि तुम्हा कलाकारांचं तर प्रेक्षक ऐकतातच, ऑडियन्स जे असते, व्ह्युअर्स. सो या माध्यमातून त्यांनाही तुम्हाला भेटता येतं, शिवाय त्यांचाही वेळ घालवता येतो, त्यांच्या आवडत्या कलाकारांशी बोलता येतं. सो सुरू आहे काम. हम्म. चित्रा कदम पाटील म्हणते, मी तुझी खूप कॉपी करते. हो रिंकू, म्हणजे तू सैराट नंतर तू ज्या पद्धतीने आर्ची साकारली होतीस ना, तू असं बघितलं असशील ना, बऱ्याच मुली तुझ्या पद्धतीने बोलतात, तुझी कॉपी करतात. असं बघितलं असशील ना हो, बऱ्याच ठिकाणी. हो. पण चांगलं आहे की पोरी सैराट नंतर गाड्या वगैरे घेऊन शाळेत जायच्या. तेवढं धाडस गावाकडे पण हो ना? झालेलं म्हणे. हो. म्हणजे बुलेट वगैरे पण. हो, मी एका मुलीला आमच्याच गावात पाहिले बुलेट घेऊन चालवताना. वाव, छान वाटतं. मस्त वाटलं मला. हो. रेहाना आहे. रिंकू, तू आता आकाशची कॉन्टॅक्ट मध्ये आहेस का? म्हणजे सैराटची संपूर्ण टीम, हो, तुम्ही खूप छान मित्र आहात सगळेच. तर या दरम्यान काही हो, व्हिडिओ कॉल अगदी. वगैरे होत आहेत का? सध्या म्हणजे असं रोज नाही, पण कधीतरी आम्ही सगळे बोलत असतो. आकाशकडे व्हॉट्सअप नाहीये, त्याच्यामुळे त्याच्याकडे व्हिडिओ कॉल होत नाही. तिकडे मग आमचा कॉन्फरन्स कॉल सगळ्यांचा होतो. आणि नागराज सरांसोबत काही कॉन्टॅक्ट झाला या दरम्यान? त्यांनी आम्हा सगळ्यांना एवढंच सांगितलेलं एकदा फोनवरती की कामं असतील तर ते नका करू, घरी राहा, नीट राहता तुम्ही स्वतः, खूप महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर नाही, एवढं नाही. पण आम्ही पोरं बोलत असतो. बर, छान. कोणतरी पल्लू टोरस्कर, पल्लू आहे. रिंकू, तू खूप छान ऍक्टिंग करतेस. एकदा कागर मधला थँक्यू. डायलॉग म्हण असं म्हणते ती. म्हणू शकशील? कोणता?
ते राजकारणातला डायलॉग आहे ना तो, जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फवाला. आई विसरते मी, नीट आठवत नाहीये. होत आहे असं. राजकारणात काय हा, नेहमी डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून पुढे चालायचं असतं. वा वा. ते आमचं पितामह म्हणजे तुमचे आदरणीय गुरुजी म्हणतात. आठवलं? आठवलं आठवलं. मी दोनदा पाहिला होता कागर हा सिनेमा. इव्हन मी मेकअप ही सिनेमाही पाहिला. खूप छान केलं होतंस तू काम. आणि लुकिंग फॉरवर्ड की आता तुझ्या आगामी सिनेमामध्ये कशी भूमिका असेल. तू वर्कआउट डाएट वगैरे करतेस रिंकू? आत्ता आत्ता मी सुरू केलंय, कारण इतक्या दिवस मला वेळच नाही मिळाला, कारण सतत शूट आणि काहीतरी गोष्टी सतत चालू होत्या. आमची झोपच 4-5 तास व्हायची. हो हो. त्याच्यामुळे तेव्हा आता सुरू केलाय. खूप महत्वाचं आहे खरं आता फिट राहणं, वर्कआउट हो करणं हो आणि हो. हेल्दी खाणं, सतत पाणी पिणं. पवार केडी म्हणतायत की परभणीला कधी येणार आहेस का? जेव्हा यायची आहे तेव्हा नक्की सांगेन आणि नक्की येईन. अरे वा. खूप हॅलो आणि आर्ची असे मेसेज येत आहेत. रिंकू तू खूप क्यूट आहेस, हाय. पबजी लवर असं म्हणतायत. आणि अंकिता भगत म्हणतायत यार एक सैराट मधला डायलॉग प्लीज. म्हणजे रिंकू असली की सैराटच्या डायलॉगची नेहमीच मागणी होत असते. त्यामुळे ठीक आहे, तुमच्यात सगळ्यांचा आवडता. ऐ, मला सांगितलेलं कळतंय ना? इंग्लिश मध्ये सांगू बाहेर. थँक्यू. मला असं वाटतं ना, हा डायलॉग तू कुणाला म्हणावास. आता जे सध्या घरात सूचना करूनही घरात बसलेले आहेत, मात्र जे घराबाहेर पडतायत ना, त्यांना तू हा डायलॉग नक्कीच म्हणला पाहिजेस. खरं एवढे पण आधी लोकांनी इतकं मनावर नाही हम्म, घेतलं, पण आता वाटतंय की हम्म, सगळे घरात बसतायत. हम्म, खूप लोक बाहेर नाही जात आणि खूप गरज असेल तरच जात आहेत असं दिसतंय मला तरी, मी जितकं बघते. हम्म. फक्त मध्ये मुंबईत तरी मंडई खूप उघडी केलती वाटतं, तेवढंच मी पाहिलं. नाही तर बाकी लोक बाकी व्यवस्थित लोक सगळे व्यवस्थित काळजी आहेत. घेत. हा बरोबर. पण तू कशी काय काय काळजी घेतेस? म्हणजे घरात बसून पण आपल्याला सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. गरम पाणी प्या, हात स्वच्छ धुवा. तू काय काय करतेस त्यासाठी? अगदीच, म्हणजे आम्ही हात सगळेच धुतो, कारण मांजराला हात लावलं, घरातल्या कुत्र्याला हात लावलं की हात धुणं हे कंपल्सरी आहे. हम्म, कोणतंही फळ खाताना हम्म, ते व्यवस्थित धुणं. आणि भांडी स्वच्छ आहेत, सतत पाणी पिणं. बाहेरचं बेकरीतलं काहीच खात नाही सध्या, म्हणजे भावाला पण बिस्किटं लागतात, काहीच नाही. हम्म. मग आई रोज भाज्या करते, आम्ही भरपूर फळं खातो असं, आणि पाणी खूप पितो. हो, ते सध्या गरजेचं आहे. तुला तेलुगू येतं का असं कोणतरी बोललं होतं आता? तेलुगू भाषा येते का? तेलुगू मला एवढी नाही, पण फिल्म मध्ये जितकी बोललीये तितकी येते. बरं. शुभंकर आलाय मला वाटतं लाईव्ह. त्याचा एक मेसेज येऊन गेला बरं. So त्याच्याही लाईव्ह हाय. मध्ये रिंकू आली होती. पण तुमचं बॉन्डिंग छान दिसत होतं. इव्हन ती केमिस्ट्री तू कागरमध्ये आम्हाला दिसली. सो त्याच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये आहेस का शुभंकर सोबत? अगदीच आहे, म्हणजे शुभंकर शी माझं बॉन्डिंग खूप लगेच झालं. तो इतका समजून घेतो आणि तो काहीतरी वेगळं मस्त येतो. त्याला असं त्याच्याशी गप्पा मारायला खूप आवडतं, आणि ना तो खूप समंजस आहे. त्याला खूप गोष्टी कळतात, त्याचं वाचन खूप आहे, त्याच्याशी बोलायला गेलं की खूप तो इतकं छान बोलतो, आपल्याला खूप माहिती पण मिळते त्याच्याकडून. वाव. मस्त आहे शुभंकर. चालेल, माझं पण लाईव्ह सेशन त्याच्यासोबत खूप छान झालं होतं. अ, हो, पाहिली. अभिदास जे आहेत ते तुला एक कॉम्प्लिमेंट देत आहेत. रिंकू जेवढी छान ऍक्ट्रेस आहे तेवढीच तू एक छान आर्टिस्ट आहे. खूप छान चित्र काढते. नवीन कुठलं चित्र काढलेस? थँक्यू. सध्या तरी नाही कोणतं काढलं की नक्की मी इन्स्टावरती टाकेल. पण सध्या शिक्षणाच्या बाबतीत काही विचार केला? पुढे आता काय करतेस किंवा पुढे काय करायचं याविषयी? FY करतच होते, पण आता कोरोनामुळे पेपर कदाचित पुढे गेलेत का काय काहीच माहिती नाही, कारण शिक्षण तर चालूच आहे माझं. हम्म. आता त्याची जास्ती लागले की पेपर पुढे गेलेत म्हणजे आणखी अभ्यास करावा लागला, नाहीतर आता झाले असते पण माझे. अभ्यास झाला होता तुझा? म्हणजे इतका व्यवस्थित नाही, पण हो झालेला. पण आता ते असतं ना, पुढे गेलेत म्हटल्यानंतर आणखी अभ्यास करतो भरपूर. हम्म. ते आता चालू आहे.
आवडतं ठिकाण कोणतं दत्ताभाऊ विचारतात. क्लूज आणि घर. So sweet answer. Shakti Soni, you are still the same after so much fame. Be the same. Thank you for being so humble and down to earth. तू तशीच आहे. थँक्यू. हो, इव्हन मी सगळ्या व्ह्युअर्सना मला सांगू इच्छिते, कारण सैराट सिनेमा येण्याच्या आधीपासून प्रमोशनच्या ऍक्टिव्हिटीमध्ये मी रिंकूला भेटत असायची आणि तेव्हापासून आतापर्यंत रिंकू सेम तशीच आहे आणि ती खूप गोड आहे आणि खूप मेहनती मुलगी आहे. मयुरी पवार, लव्ह यू दीदी. लव्ह यू. थँक्यू. सगळे असे ना ते हार्टशिप वाले स्माइलीज पोस्ट करतायत. पवार हो, किडी thank- म्हणतात, तू चहा पितेस का? कधीतरी पिते आई बाबांबरोबर, नाहीतर पण नाही. कोणतं पदार्थ तुला आवडतो आणि तू तू शिकून घेतलाय आईकडनं वगैरे, असं काही झालंय का या दरम्यान क्वारंटीन मध्ये? नाही, असा एकच पदार्थ मला खूप आवडतो असं नाही, पण मला पुरणपोळी मी कधीही कितीही खाऊ शकते हं. आणि ती येते मला. अरे वा, तू बनवतेस स्वतः पुरणपोळी पण? हो, वा. पुरण करून दिलं की मी व्यवस्थित अरे वा, करते. मग अकलूजला लवकरच यायला हवं. य- कोणतरी म्हणतं अमिताभ यांच्या सोबतचा एक्सपिरियन्स अद्वैत. अं, सध्या नाही बोलू शकत त्यांची. लक्ष्मण म्हणतात आय एम फ्रॉम कर्नाटका. हाय लक्ष्मण. थँक्यू. हाय हाय लक्ष्मण सर. तेलुगू काय रे, कुठे गेलं? खूप फास्ट मेसेजेस वर जातात. तुला दिसतायत का मेसेज रिंकू तिथे? हो, मग दिसताय. एखादं प्रश्नाचं उत्तर तुला. सैराट टू कधी? किरण नाही येणार आहे. लव्ह यू दीदी फ्रॉम आरव. हे आरव क्षीरसागर. अरे तो आमच्या वरती राहायला होता, आता तो सोलापूरला गेले. लहान होता तेव्हापासून तो माझ्यावर राहायचा हो. आणि 2.5-3 वर्षापर्यंत तो माझ्या बरोबर होता. त्याला मारलं, हाणलं, त्याची आई ओरडली की दीदी करत खाली याचा. खूप गोड आहे, खूप लहान आहे आणि अरे वा, छान. तुझं ट्रॅव्हलिंग बरं झालं मी. फेवरेट लोकेशन कोणीतरी विचारलं. म्हणजे तुला ट्रॅव्हल करायला कुठलं? आवडतं? हो, पण आवडतं. कुठल्या ठिकाणी गेलीयस किंवा जायची इच्छा आहे? असं काहीच नाही की मला इथे जायचंय किंवा हम्म. तिथे. मी शूटला जरी गेले आणि तिथलं ठिकाण आवडलं, मी तिथे विरंगुळा करत असते. वा. कुठलंही ठिकाण आवडलं की मी जाते. तू पुस्तक वाचनाचा उल्लेख केलास, कोणतं पुस्तक वाचतेस असं स्पेसिफिक लेखक? लेखक असा एक नाहीये, पण आत्ताच माझं वाचून झालंय, ही वाट एकटीची म्हणून एक पुस्तक आहे. खूप मस्त आहे. त्याच्यासाठी वाचलं मी सामान्यातले असामान्य. ते पण मस्त पुस्तक आहे. तर वाचतेय. रॉयल श्रुती म्हणते आय एम बिग फॅन ऑफ यू. प्लीज प्रश्न विचारा, तुमचे प्रश्न मी विचारेन. श्रुती. सगळ्यांना हाय, ज्यांना उत्तर देता आली नाही त्यांना सॉरी. शिल्पा मोरे, आय एम फ्रॉम वडोदरा, प्लीज मला हाय बोला. हाय शिल्पा. हाय शिल्पा. दियू म्हणून आहे, ती म्हणते कोल्हापूरला ये रिंकू नक्की. मी आली आहे, पण आणखी एकदा येईन नक्की. खूप प्रश्न येतात, पण आपण जास्तीत जास्त बुलेट रायडिंग तिकडे करतेस का? बुलेट रायडिंग विषयी कोणीतरी विचारलं. नाही नाही नाही, सध्या कुठेही करू नका, घरात बसा. रिंकू, तुझा आवडता मूवी कोणता? कोणी प्रश्न विचारला गेला. सदमा ही फिल्म मला खूप वाव, आवडते. श्रीदेवी मॅमची. हो, म्हणजे मी त्यांची खूप मोठी फॅन आहे. वा. मी त्यांची एक फिल्म सोडत नाही, टीव्हीला दिसली तर बघतेच बघ. आधीपासून पाहतेस? हो हो, म्हणजे सैराट नंतर मी फिल्म पाहायला सुरुवात केली ना, मी आधी बघत नव्हते सिनेमा. पहिली पाहिलेली होती ती सदमा वाव. आणि तिथून पुढे मला इतक्या आवडायला लागल्या की काहीही फिल्म त्या आहेत, म्हटलं की मी फिल्म बघायचेच, कशी का असेना. वाव. पण तू मला वाटतं जान्हवीला पण बऱ्याचदा भेटली आहेस, तर त्यांनाही तिलाही सांगितलं असशील ना तुम्ही? हो हो, अगदी. म्हणजे काय, नक्की तिला तिच्या वडिलांना पण सांगितलं की मी त्यांची खूप मोठी फॅन आहे. प्लीज टेक माय नेम. कोण आहे हे? प्रियंका वाळेकर. गेलं. हाय प्रियंका. तू विकी कौशलची मोठी फॅन आहे ना रिंकू? आणि विकीला भेटली पण आहेस बऱ्याचदा.
हो. आणि त्यांचा कोणता स्पेसिफिक सिनेमा आवडतोय तुला किंवा आवडलाय? अ, मसान. मसान. वाव. मसान पाहिलेला. कोणतरी म्हणतोय वैष्णव सैराटच्या नावाने चांग भलं बघतोय आता आम्ही रिंकू. तेवढ्यात तू लाईव्ह आली. हो, नक्की बघा. हो, मी पण ते पूर्ण एपिसोड्स पाहिलेत. म्हणजे तुम्ही तुझ्या सिलेक्शन पासून त्या सिनेमाच्या प्रमोशन पर्यंतची सगळी प्रोसेस त्याच्यात बघायला मिळते. पण तू ती प्रोसेस अजून मिस करते का? कारण खूप मोठी प्रोसेस आहे तुझ्यासाठी, खूप स्पेशल प्रोसेस होती ती सगळी. अगदीच म्हणजे ते बघायला गेलं तर त्या सगळ्या गोष्टी आठवतात की कसं शिकत गेलो, कसं होतो आपण. मी कालच सैराट लागलेला आणि आम्ही असे सगळे घरात बसले तर आई मी किती वेगळी दिसते, आवाज किती वेगळा आहे आणि त्या आठवणी येत हम्म, राहतात. हम्म. खूप मजा आली सैराटला. सगळं नवीन होतं शिकायला मला. खूपच मजा आली. सुपर. आणखीन 2-3 प्रश्न घेऊया. रिंकू, तू रिअल लाईफ मध्ये पण अशीच डॅशिंग आहे का? अमोल जाधव विचारते. हो म्हणजे मी जिथे असायला हवे तिथे तशी आहे, तितकीच हळवी पण आहे मी. मेकअप मूवी खूप मस्त होता. अक्षय म्हणून. थँक्यू. थँक्यू हु अक्षय. इज युअर क्रश असं म्हणतात, म्हणजे कोणी आर्टिस्ट वगैरे असं? नाही माहिती. एज्युकेशन वरती फोकस आहे का तुझा? कुणी विचारला माहित नाही, पण नक्की आहे. असं खूप जणांना वाटतं की मी आता शिकत नाहीये किंवा मी शिक्षण हा. थांबवलंय. पण असं अजिबात नाहीये. मी बाहेरून पेपर देतेय. पण याच्यात आणखी पुढे शिक्षणात काही करायचंय रिंकू तुला, असं ठरवलंयस? माहिती नाही, पण ग्रॅज्युएशन तर कम्प्लीट हम्म, करणार हम्म. आहे. आई बाबा शिक्षक आहेत, नाही तर मला पुढे. मग करावंच लागणार आहे तुला. पण मला आता तू जी फिल्म शूट केलीस त्याच्याबद्दल अर्थात आपण काही रिव्हील नाही करायचंय. पण त्याच्यात तुझ्यासोबत तुषार होता आणि आणखी कोण आहे त्याच्यासोबत तुझ्यासोबत त्या फिल्म मध्ये? नक्की हो, आहे. नवीन न्यू कमर विशाल आहे. म्हणून. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव आणि एक फिमेल डिरेक्टर आहे त्या सिनेमाची, त्याच्याबद्दल थोडंसं सांग ना. अर्थात तू येणार नाही, पण जेव्हा येईल. खूप मजा आली. मी पहिल्यांदा फिमेल डिरेक्टर बरोबर काम केलं आणि खूपच वेगळी अशी गोष्ट आहे. खूप वेगळी आहे. त्यातली माझी भाषा वेगळी आहे, लकब वेगळी हम्म, आहे, माझा स्वभाव वेगळा आहे हम्म. आणि प्रत्येकाची नातं खूप वेगळ्या पद्धतीने ते दाखवलं. त्याच्यामुळे ती फिल्म मला खूपच आवडते हो. आणि खूप मस्त आहे. आणि मी आता वेब सिरीज पण केली, जी आत्ताच येणार होती हो, एप्रिलमध्ये, ओके. हिंदी. तर ती पण पुढे गेली. ती पण खूप भन्नाट आहे. पण तू स्वतः आता कोणती? आणि त्यांना हा, काय बोल बोल. काय आणि जी वेब सिरीज केली तिथे पण फिमेल डिरेक्टरच होती. ओके. तर इतक्या महिला दिसत आहेत मला सगळीकडे, जिथे जाईल वा. तिथे. कशात मेन कोण म्हणतात, अच्छा ह्या पण महिला. तर इतकं भारी भारी वाटत होतं वाटतं ना. मला सगळ्यांबरोबर का. सुपर. हो. पण तू कोणती वेब सिरीज बघते आता? कारण ना या क्वारंटीन मध्ये लॉकडाऊनमुळे ना बऱ्याचदा आता ज्या वेब सिरीज होत्या ना त्या आता रिलीज करतात बरीच लोक. शिवाय टेलिव्हिजनवर पण काही रामायण म्हणा, महाभारत, हे सगळे जुने शो पण पुन्हा हो. बघायला मिळतात. तू काय काय पाहतेस, टेलिव्हिजन असेल किंवा वेब मध्ये? आईने माझ्या महाभारत लावलेलं. हम्म. पण आत्ताच्या गोष्टी बघायची इतकी सवय आहे ना, तर ते असं बघवलंच जात नाही की ते किती जुनं आहे. पण खरंच खूप मस्त आहे. मी पाहिलं आईमुळे. आणि मी आत्ताच नेटफ्लिक्सला शी नावाची वेब सिरीज हो, आली आहे नवीन. आदिती पोहनकर ना. ती मी ती सगळी पाहिली. मस्त आहे. वाव वाव. थँक्यू सो मच रिंकू. तू स्वतःची काळजी घे आणि आपण जास्तीत जास्त प्रश्न घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो तुम्हा सगळ्या व्ह्युअर्सचेही खूप खूप धन्यवाद. रिंकू, तू पण बी सेफ, घरात राहा, काळजी घे, असं छान वाच आणि असं छान वेब सिरीज आणि सिनेमे पाहत राहा आणि लवकरच भेटू आपण. हो हो, तू ही काळजी घे. तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या आणि ज्यांना ज्यांना मी उत्तर देऊ शकले नाही त्यांना प्लीज सॉरी. थँक्यू रिंकू. स्टे सेफ.